नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण TYBAच्या मानवी भूगोल या प्रकरणामधील मानवी संस्कृती या प्रकरणाविषयी चर्चा करत आहोत। या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला भाषा म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। भाषा कोणकोणत्या आहेत, जगभरामध्ये त्यांचं वितरण कशा प्रकारचं झालेलं आहे आणि मानवाची संस्कृती म्हणजे नेमकं काय हे आपण मागील लेक्चरला सविस्तर त्याचा आढावा घेतलेला आहे। सर्वसाधारणपणे भाषेचं वितरण बघत असताना त्यामध्ये जे प्रमुख खंड आहेत त्या खंडानुसार या ठिकाणी भाषेचं वितरण आपण पाहत आहोत। त्यामध्ये आशिया आणि युरोप या खंडामध्ये असणारी भाषा, बोलली जाणारी भाषा, आफ्रिका खंडामध्ये बोलली जाणारी भाषा, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ओशनिया या खंडामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहत आहोत। यामध्ये आपण प्रथम आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबे कोणकोणती आहेत ते आपण पाहत आहोत। यामध्ये आपण इंडो युरोपियन या गटामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। इंडो युरोपियन गटामध्ये सर्वसाधारणपणे पूर्वीय गट यामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात ह्या आपण मागील लेक्चरला त्या ठिकाणी सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली आहे। आज आपण आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबे यामध्ये पश्चिम गट यामध्ये कोणकोणती भाषा कुटुंबे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने पश्चिम गटामध्ये इराणियन हा एक प्रमुख गट आहे, ग्रीक इटालियन हा एक प्रमुख भाषेचा गट आहे, त्यानंतर जर्मनिक, स्लाव्हिक, बाल्टिक, आमोनियन, कॉकेशियन, उरल्स, आल्ताईक, सेमिटिक, द्रविडियन, सिनिटिक, मलायो, पॉलिनेशियन, जपानी, कोरियन हे प्रमुख गट या पश्चिम गट भाषा महाकुटुंबामध्ये येतात आणि या प्रत्येकाविषयी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा त्यावर आज करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे। भाषेतून आदान प्रदान हे शक्य होतं, एकमेकांचे आचार विचार आपल्याला समजतात, त्यानुसार संस्कृती ही तयार होते आणि संस्कृतीमधून देवाणघेवाण होत असते। म्हणून जगामध्ये भाषा हा अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी मानला जातो। या पश्चिम गटामध्ये सर्वप्रथम जो इराणियन हा जो भाषा समूह आहे, या इराणियन भाषा समूहामध्ये त्या ठिकाणी फारसी व पुश्तू हा एक महत्त्वाचा गट या ठिकाणी मानला जातो। इराणमध्ये फारसी भाषा बोलली जाते, पाकिस्तानी व अफगाणिस्तानामध्ये पुश्तू ही भाषा बोलली जाते। या गटामध्ये या भाषा महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर पर्शियन इराणीमध्ये भाषा बोलणारे लोक सुमारे जवळजवळ 3.5 कोटी लोक ही भाषा बोलतात।
त्यानंतर कुर्दिश भाषा बोलली जाते. कुर्द लोकांची ही कुर्दी भाषा आहे. इराण, इराक, तुर्कस्तान, कुर्दिश भाषा बोलणारे लोक यामध्ये सर्वाधिक आहेत. ही भाषा अरेबियन लिपीमध्ये लिहिली जाते. त्यानंतर दुसरा गट जो आहे तो म्हणजे ग्रीक आणि इटालियन ही भाषा बोलणारा. यामध्ये साधारणतः या भाषेला लॅटिन भाषा असंही आपण म्हणतो. म्हणजे अनेक शब्द या लॅटिन भाषेमधून आपल्याकडे आलेले आपल्याला दिसतात. लॅटिन भाषा कुटुंबामध्ये मूलतः रोमन्स भाषा समूह हा महत्त्वाचा भाषा समूह असून लॅटिनच्या भिन्न रूपांपासून निघालेल्या इटालियन, फ्रेंच, प्रोव्हान्साल, स्पॅनिश, पोर्तुगीज, कालालान, रुमानियन, सार्डियल, रोमांश इत्यादी भाषा या लॅटिन भाषेमध्ये मूळतः या भाषेचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. युरोपामधील पर्वत डोंगर रांगामध्ये स्पॅनिश ही भाषा बोलली जाते. पोर्तुगीज, फ्रेंच, इटालियन भाषा महाकुटुंबे ही त्यामधून वेगवेगळी झालेली आपल्याला दिसून येतात. लॅटिन भाषांचा प्रसार हा साम्राज्यवादी जी वृत्ती होती यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. युरोप खंडामधून या सर्व भाषा या बाहेर पडलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये इटालियन ही जी भाषा आहे हिचं केंद्रीकरण इटलीमध्ये, त्यानंतर सिसिली, स्वित्झर्लंड व भूमध्य महासागरातील जी बेटं आहेत या बेटांवरती या भाषेचं प्रभुत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. फ्रेंच भाषा ही फ्रान्सची ही भाषा आहे फ्रेंच. याशिवाय कॅनडा, स्वित्झर्लंड, त्याचप्रमाणे आफ्रिकेमधील काही देशांमध्ये फ्रेंच भाषा या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. स्पॅनिश व पोर्तुगीज या स्पेन व पोर्तुगाल या व्यतिरिक्त मध्य व दक्षिण अमेरिकेमध्ये या भाषा बोलल्या जातात. स्पॅनिश व पोर्तुगीज भाषा बोलणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्पेन आणि पोर्तुगालमध्ये दिसून येतात. त्यानंतर रुमानियन हा जो भाषा समूह आहे, रुमानिया या देशाची ही रुमानियन ही भाषा महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी ही भाषा बोलली जाते. त्यानंतर पुढचा भाषा समूह आहे जर्मनिक. या जर्मनिक भाषा समूहामध्ये इंडो युरोपियन भाषेचा समावेश होतो. इंडो युरोपियन भाषिक महाकुटुंबामध्ये एक महत्त्वाची भाषा म्हणून या जर्मनिक भाषेकडे पाहिलं जातं. जर्मनिकच्या 3 उपशाखा या भाषेच्या पडतात. त्यामध्ये इंग्रजी, फ्रिजिशियन म्हणजे पश्चिम जर्मनिक, डच जर्मन याला पूर्व जर्मनिक आणि स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे उत्तर जर्मनिक असे 3 भाषा गट समूह या जर्मनिक भाषा महाकुटुंबाचे त्या ठिकाणी दिसून येतात. इंग्रजी फिजिशियन ही जी भाषा आहे पश्चिम जर्मनीमध्ये ही भाषा बोलली जाते. सर्वाधिक भाषा बोलणारे लोक हे पश्चिम जर्मनीमध्ये दिसून येतात. यांची उत्पत्ती इंग्लंडमध्ये एंजल्स, जट्स व सॅक्सन या लोकांच्या बोलीभाषेच्या साहाय्याने 1500 वर्षापूर्वी झाली असावी असा अभ्यासकांचा एक कयास आहे. याचा विकास होऊन अँग्लो सॅक्सन, मध्ययुगीन इंग्रजी व अर्वाचीन इंग्रजी भाषा त्या ठिकाणी प्रचलित झालेल्या आपल्याला दिसून येतात. ब्रिटिशांनी उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे अनेक आपल्या वसाहती स्थापन केल्या. यामुळे इंग्रजी भाषेचा प्रसार
मोठ्या प्रमाणात झाला। आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी ही भाषा सर्वत्र बोलली जाते, सर्वत्र त्या भाषेला स्वीकारण्यात असलेले आपल्याला दिसून येते। म्हणून संभाषणाची भाषा म्हणून इंग्रजी भाषा ही आज मान्यता पावलेली भाषा आपल्याला दिसून येते। जगामध्ये इंग्रजी भाषा ही प्राथमिक व दुय्यम पातळीवर बोलणारे जवळपास 1200 दशलक्ष लोक हे दिसून येतात आणि जगामध्ये या भाषेचा दुसरा क्रमांक लागतो। पहिल्या गटामध्ये इंग्रजी, हॉलंड तसेच जर्मनीच्या किनाऱ्यावर असणारी फ्रिजियन या भाषा यामध्ये समाविष्ट होतात। त्यानंतर यामध्ये दुसरा भाषा समूह आहे तो म्हणजे डच, जर्मन किंवा ज्याला पूर्व जर्मनिक असंही म्हटलं जातं। या गटामध्ये डच, फ्लेमिश, आफ्रिकान्स, यिड्डिश या भाषांचा समावेश यामध्ये होतो। मध्य व पूर्व युरोपामध्ये ज्यू लोक यिड्डिश ही भाषा बोलतात। मूलतः जर्मन भाषेची यिड्डिश ही भाषा बोलीभाषा आहे। इस्रायल, रशिया, संयुक्त संस्थानात यिड्डिश भाषा बोलणारे भरपूर लोक या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर जर्मनिकमधला तिसरा जो महत्त्वाचा गट आहे तो म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया म्हणजेच उत्तर अमेरिका। स्कॅन्डिनेव्हियन गटामध्ये डॅनिश, स्वीडिश, नॉर्वेजियन, आइसलँडिक या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात। यामध्ये या 3 गटांचा या जर्मनिक भाषेमध्ये समावेश होतो। त्यानंतर केल्टिक हा गट या ठिकाणी महत्त्वाचा गट मानला जातो। केल्टिक या गटामध्ये ग्रेट ब्रिटन, आयर्लंडमधील गेलिक, आयरिश व फ्रान्समधील ब्रंतो या भाषा या केल्टिक गटामध्ये मोडतात। त्यानंतर पुढचा गट आहे स्लाव्हिक। स्लाव्हिक या गटामध्ये स्लाव भाषांचे 3 विभाग दिसून येतात किंवा 3 भाषा समूह हे स्लाव्हिक गटामध्ये येतात। त्यामध्ये पहिला दक्षिण स्लाव्हिक भाषा, यामध्ये बल्गेरियन, सर्वो क्रोशियन, स्लोव्हेनियन, मॅसेडोनियन भाषांचा समावेश या स्लाव्हिक गटामध्ये होतो। 2014च्या आकडेवारीनुसार 235 दशलक्ष लोक ही भाषा बोलतात। त्यानंतर पश्चिम स्लाव्हिक भाषा या गटामध्ये चेक, स्लोव्हाक, पोलिश, वेदिश या भाषा बोलल्या जातात। त्यानंतर पूर्व स्लाव्हिक भाषा गटामध्ये ही महत्त्वाची भाषा मानली जाते आणि रशियन भाषा ही या गटामध्ये मोडली जाते। जवळजवळ 235 दशलक्ष लोक ही भाषा त्या ठिकाणी बोलतात, म्हणजे रशियन भाषा ही बोलली जाते। याचप्रमाणे बायलो रशिया किंवा त्याला व्हाईट रशिया असंही म्हटलं जातं, युक्रेनियन या अन्य स्लाव्हिक भाषा या भाषांचा यामध्ये समावेश होतो। त्यानंतर पुढचा भाषा समूह आहे बाल्टिक। या बाल्टिक समुद्राच्या सभोवताली जे देश आहेत त्यामध्ये लिथुएनियन, लेटिश या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात। त्यानंतर पुढचा भाषा गट समूह आहे आर्मेनियम। तर या आर्मेनियम गटामध्ये अल्बेनियम ही भाषा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बोलली जाते। त्यानंतर पुढचा भाषा गट समूह आहे कॉकेशियन। या कॉकेशियन गटामध्ये सर्वसाधारणपणे कॉकेशस पर्वताच्या आसपास ही भाषा बोलली जाते। कॉकेशियन कुटुंबामध्ये उत्तर व दक्षिण कॉकेशियन या शाखा आहेत। यामध्ये जॉर्जियन,
मिनग्रेलियन, अबखाज, आबार, चेचियन, कारबादी या बोलीभाषा किंवा पोटभाषा या कॉकेशियन भाषेच्या त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर उरल्स या भाषा समूहामध्ये ही जागतिक भाषा मानली जाते. उरल्स अल्ताईक हे एक महत्त्वाचं भाषा कुटुंब या ठिकाणी आहे. पश्चिमेस तुर्कस्तानपासून पूर्वेकडे सर्बियापर्यंत ही भाषा बोलली जाते. यामध्ये काही उपगट पडतात. त्यामध्ये पहिला जो गट आहे तो म्हणजे फिनो उग्रिक. ही भाषा फिनलँड, रशियाचा उत्तर भाग यामध्ये बोलणारे लोक दिसून येतात. दुसरा गट आहे समोएड. रशियामध्ये आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यालगतचे लोक जे आहेत ते समोईड ही भाषा बोलतात. त्यानंतर तिसरा गट आहे तुर्किश. तुर्कस्तानमध्ये तुर्की भाषा बोलली जाते. कझाकस्तानमध्ये कझाक, किर्गिस्तानमध्ये किर्गिज आणि तुर्कमेनिस्तानमध्ये तुर्कमेनी, उझबेकिस्तानमध्ये उझबेक व अझरबैजानी या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. त्यानंतर पुढचा गट आहे यामध्ये मंगोल. मंगोलिया व उत्तर चीनच्या काही भागामध्ये ही मंगोल भाषा बोलली जाते. त्यानंतर टुंगूस व मांचू या गटामध्ये सर्वसाधारणपणे सायबेरियाचा पूर्व भाग, मांचुरियामध्ये टुंगूस व मांचू ही भाषा या ठिकाणी बोलली जाते. त्यानंतर सेमेटिक या गटामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्यामध्ये अरबस्थानातून प्रामुख्याने सेमेटिक भाषा कुटुंब बोलणारे लोक आपल्याला दिसून येतात. यामध्ये काही उपगट या भाषा समूहामध्ये आहेत. त्यामध्ये अरबी नावाचा भाषा समूह जो आहे त्यामध्ये सेमेटिक कुटुंबातील सर्वात महत्त्वाची भाषा ही अरबी भाषा आहे. सौदी अरेबियामध्ये अरबी भाषा बोलली जाते. अरबस्थानमधूनच नैऋत्य आशियातील अन्य देशांमध्ये आणि आफ्रिकेतील मुस्लिम धर्मप्रसारामुळे त्या ठिकाणी अरबी भाषा बोलणारे लोक हे सर्वाधिक असलेले आपल्याला दिसून येतात. जगामध्ये अरबी भाषा बोलणारे जवळजवळ 20 कोटी लोक आहेत. इस्लाम धर्माचे कुराण हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ अरबी भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा सेमिटिकमध्ये दुसरा जो गट आहे तो म्हणजे हिब्रू. इस्रायलमध्ये हिब्रू भाषा बोलणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे. ज्यू लोक हिब्रू भाषा बोलतात. यांचा पवित्र ग्रंथ हा ओल्ड टेस्टामेंट हा जो ग्रंथ आहे हा हिब्रू भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर यामध्ये तिसरा गट आहे प्राचीन भाषा बोलणारा गट. यामध्ये बॅबिलोनियन, ॲसिरियन, काव्यतल्या, फोनिशियन, कार्यजेशियन आणि हिब्रू या पूर्वीच्या मोठ्या बोलीभाषा ह्या सेमेटिक या भाषा कुटुंबाच्या प्रमुख भाषा मानल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर द्रविडियन हा एक महत्त्वाचा गट या ठिकाणी मानला जातो. द्रविडियन ही भाषा भारतामध्ये बोलली जाते. भारतामध्ये दक्षिण द्रविडियन, मध्य द्रविडियन आणि उत्तर द्रविडियन या नावाने या भाषा ओळखल्या जातात. विशेषतः दक्षिण भारतामध्ये या भाषा बोलल्या जातात. त्यानंतर सिनिटिक हा एक भाषा समूह यामध्ये महत्त्वाचा भाषा समूह मानला जातो. आशिया खंडामध्ये किंवा किंबहुना जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारे जे लोक आहेत ते सिनिटिक या भाषा कुटुंबामध्ये येतात. इंडो युरोपियन भाषिक कुटुंबा एवढेच सिनिटिक भाषा कुटुंब बोलणारे लोक हे जगामध्ये असलेले दिसून येतात. यामध्ये प्रमुख भाषा कुटुंब जे आहेत त्यामध्ये पहिला भाषा कुटुंब गट आहे चिनी व बोलीभाषा. चिनी भाषा ही अनेक समूहांनी बनलेली भाषा आहे. यामध्ये पहिला म्हणजे मँडरीन ही चीनची महत्त्वाची भाषा त्या ठिकाणी मानली जाते. चीनमध्ये ही भाषा बोलणारे
जवळजवळ 1350 दशलक्ष लोक त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर ही भाषा चीनमध्ये बोलली जाते. यांगत्से नदीच्या खोऱ्यामध्ये ही भाषा बोलली जाते. त्यानंतर फ्युकेन व हक्का या चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषा आहेत. त्यानंतर कॅन्टजिन ही एक चीनच्या दक्षिण भागामध्ये बोलली जाणारी महत्त्वाची भाषा मानली जाते. त्यानंतर यामध्ये तिबेटी ब्रह्मी या गटाचा समावेश होतो. तिबेटमध्ये तिबेटी तर म्यानमारमध्ये ब्रह्मी भाषा बोलणारे लोक आहेत. तसेच कारेन ही सुद्धा भाषा यामध्ये प्रचलित आहे. त्यानंतर शान किंवा सयामीज किंवा त्याला थाई असंही म्हटलं जातं, ही भाषा यामध्ये महत्त्वाची आहेत. आयर्लंडमध्ये सयामीज किंवा थाई ही भाषा बोलली जाते. म्यानमारमध्ये शान ही भाषा त्या ठिकाणी बोलली जाते. म्हणजे शान पठार, म्यानमारमध्ये जे शान पठार आहे त्या ठिकाणी शान नावाची भाषा बोलली जाते. त्यानंतर यामध्ये काही बोलीभाषा आहेत. त्यामध्ये मियाओ, लोलो, ओसो, इबोली या भाषा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये लाओस व व्हिएतनाममध्ये या भाषा बोलल्या जातात. त्यानंतर मलायो पॉलिनेशियन हा महत्त्वाचा गट या ठिकाणी मानला जातो. मलायो पॉलिनेशियन या गटामध्ये सर्वसाधारणपणे पॅसिफिक बेट समूह जो आहे, म्हणजे पॅसिफिक बेट समूहापासून तर दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण भागामध्ये असणारं मादागास्कर हे जे बेट आहे या बेटापर्यंत ही भाषा बोलली जाते. त्यामध्ये मलायो पॉलिनेशियन भाषा कुटुंब हे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये पहिला जो गट आहे पश्चिम गट किंवा त्याला इंडोनेशिया भाषा समूह असंही म्हटलं जातं. यामध्ये मलाया, सुमात्रामधील मलाया ही महत्त्वाची भाषा आहे. हे सुमात्रा जे बेट आहे त्यावर ही भाषा बोलली जाते. सुमात्रा, मलाया, बोर्निओ या प्रदेशामध्ये ही भाषा बोलली जाते. यामध्ये इंडोनेशियन प्रमुख भाषा इंडोनेशियन आहे. जावा बेटावर जवानीज, सुंदानीज व मादुरान या भाषा बोलल्या जातात. त्यानंतर बाली बेटावर बालिनीज, दाबाक व माकासर या भाषा आहेत. यामध्ये बाली बेटावर बाली भाषा, बोर्निओमध्ये बावाक भाषा किंवा त्याला दाबाक असंही म्हणतात. सेलेबीजमध्ये माकासार ही भाषा बोलली जाते आणि फिलिपिन्समध्ये इंडोनेशियन भाषा बोलली जाते. त्यानंतर यामध्ये म्हणजे मलाया पॉलिनेशियनमध्ये दुसरा जो भाषा गट समूह आहे तो म्हणजे पूर्व भाषा गट समूह. यामध्ये हवाईयनचे ताहियन, समाओन, माओरी या भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात. पूर्व भागामध्ये या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. यामध्ये पापुअन ही जी भाषा आहे ती न्यू गिनी बेटावर बोलली जाते. त्यानंतर जपानी कोरियन ही एक भाषा गट समूह या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे पश्चिम गटामध्ये जपानी कोरियन हा एक महत्त्वाचा गट मानला जातो. यामध्ये जपानी भाषा कुटुंबामध्ये जपान हा प्रमुख भाषा आहे. जपानमध्ये जपानी भाषा बोलली जाते. जपानच्या काही भागामध्ये रियक्क्यू ही भाषा बोलली जाते. कोरियन भाषा कोरियामध्ये बोलली जाते. हे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया यामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे ती म्हणजे कोरियन भाषा आहे. चिनी भाषेचा प्रभाव या जपानी कोरियन भाषेवर पडलेला आपल्याला दिसून येतो. जपानी भाषा बोलणारे जवळपास 145 दशलक्ष लोक हे या भाषा बोलणारे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आशिया व युरोपमधील आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबाच्या व्यतिरिक्त हे जे आपण
युरोपियन बेटांमध्ये पूर्वीय गट आणि पश्चिमी गट याशिवाय आणखीन काही गट हे इतर गट बोलणारे काही लोक दिसून येतात. त्यामध्ये बास्क, कोलारियन, अन्नमीज, सकाई, सेमांग, अंदमान, ऐन, केट, येनेशियन, युक्राधनी, चुकची, कोरयाक, कामचडाल व एस्किमो या भाषा बोलणारे लोक हे पूर्वीय गट आणि पश्चिमी गट याशिवाय आशिया व युरोप खंडामध्ये दिसून येतात. अशा प्रकारे आज आपण मानवी संस्कृतीमधील आशिया व युरोप खंडामधील भाषा कुटुंबामध्ये इंडो युरोपियन गटामध्ये पूर्वीय गट आणि पश्चिमी गट हे कशा प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळे भाषा कुटुंब निर्माण झालेले आहेत त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.